क्या बोलती पब्लिक. नमस्कार मित्रांनो, कुक विथ गोम्स मध्ये आपला सहर्ष स्वागत करीत आहोत. तर आज तुमच्यासाठी काय ना काय एकदम मस्त झणझणीत चटपटीत आणलेला आहे, तसा वरपून खायला. त्याचं नाव मी आज माझ्या अगोदरच ब्लॉग मध्ये सांगणार आहे, तर नंतरला सांगायची गरज नाही, आत्ताच सांगतो. ते आहे दम बिर्याणी. फुल एकदम मजे में खाने का, एकदम गरम गरम ऐसा वाफ सुटता है. तो पब्लिक तुम्ही बने रहना अपने वीडियो में. और क्या बोलते तो बनाना स्टार्ट करते. तो बनाने से पहले मैं आपको बोल रहा हूँ कि आप अगर मेरे चैनल पर नए हो तो जरूर मुझे सब्सक्राइब करो और मेरे वीडियोस देखो, स्किप मत करो, लाइक करो, शेयर करो, कमेंट जरूर करना दोस्तों. और इसी तरीके से मैं हर एक चीज आपको लेके आते रहूंगा यार. खाओ पिओ मस्त रहो. माझ्याकडे सगळे काही अवेलेबल आहे. सगळं काही करा, मस्त खात पित राहा, तंदुरुस्त राहा, स्वच्छ राहा. आता चला, आता पुढे जाऊया आपण आपल्या व्हिडिओ मध्ये. तर आपण भेटूया आपल्या किचन मध्ये, कुक विथ गोम्स के किचन में. तो चलो दोस्त. तर मित्रांनो, मी आलेलो आहे किचन मध्ये. तर हे तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर आहे चिकन. हे मी ही अर्धा किलो घेतलेलं आहे आणि हड्डीवाला पीस घेतलेला आहे. ह्याला मस्तपैकी चांगलं आपण आता धुवून घेतलेला पण आहे. तर हड्डीवाला पीस कारण काय घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी एक छानसा टेस्ट लागतो आणि चावून खायला मजा येते बिर्याणीमध्ये हड्डी वगैरे काढताना. आहा. तर त्याच्यामुळे मी हे अर्धा किलो घेतलेलं आहे. आणि हे कांदे 6 घेतलेले आहेत. तर ते पण जाड आहेत, मोठ्या साईजचे आहेत. तर आपल्याला कांदा ह्याच्यामध्ये जास्त वापरायचा आहे, कारण की जेवढा कांदा आपण जास्त वापरणार तेवढा आपली दम बिर्याणी एक नंबर होणार, मस्त होणार, खाण्यासाठी एकदम चविष्ट लागणार. तर हे कांदे आपण लांब लांब कापून घेऊया आणि अर्धा फ्राय करून मिक्स करूया चिकनमध्ये आणि अर्धा नंतरला मसाला करायला ठेवूया. तर हे अशा प्रकारे आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि हे कांदे सगळे चिरून झाल्यावरती या कांद्याला थोडासा सुकायला ठेवायचा, म्हणजे जेणेकरून ह्याच्यातलं जो पाणी असेल तो सुकला पाहिजे आणि व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे. आता अशा प्रकारे हे कांदे सगळे आपण कट करून घेत आहोत. हे कांदे कट करून घेतल्यावरती याला प्लेटमध्ये काढून आपण वेगळं जरा एक 5-10 मिनटासाठी ठेवूया. तर असंच तुम्ही बनवून राहा माझ्या व्हिडिओवरती. तर हे बघा, हे कांदे असे कापलेले मित्रांनो, त्याला आता थोड्या वेळासाठी आपण ठेवूया, जेणेकरून ह्याच्यातलं पाणी सुकले पाहिजे, नंतर फ्राय करायला आपल्याला सोपं होईल. आणि आता जाऊया चिकनकडे. तर हे बघा चिकन आणि 1 वाटी मी लसूण अद्रकचा पेस्ट घेतलेला आहे. हे अगोदर ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित ह्याच्यामध्ये. आता हे ॲड करूया. त्याच्यानंतर 1 वाटी दही घेतलेली आहे पातळ करून, कारण दही आपल्याला जेवढा जास्त वापरता येईल तेवढा आपला चिकन बिर्याणी एक नंबर होईल मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आपल्याला दही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, मिक्स करू ह्याला. आणि त्याच्यानंतर हे स्वादानुसार मीठ ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला टाकायचं आहे, कारण मित्रांनो आपण भातामध्ये मीठ टाकणार नाही आहेत, म्हणून याच्यामध्ये हे मीठ टाकूया. 1 चम्मच गरम मसाला, त्याच्यानंतर 1 चम्मच हळद पावडर, 1 चम्मच चिकन मसाला पावडर, 1 चम्मच धणे पावडर आणि 1 मोठी चम्मच लाल मिर्च पावडर म्हणजे तिखट आपला, आणि 2 चमचा तेल. तर हे सगळं एकत्र ॲड केल्यानंतर याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा मित्रांनो, जेणेकरून आपला चिकन बिर्याणी मस्तपैकी छानपैकी बनणार. तर हे अशा प्रकारे बघा आपल्याला मिक्स करायचं आहे. हे थोडासा पातळ झालेलं आहे का, कारण आपल्याला याच्यामध्ये जरा शिजायला पण व्यवस्थित होईल आणि याच्यामध्ये जो एक सॉफ्टनेस असतो चिकनचा तो पण आपल्याला भेटेल. तर हे अशा प्रकारे आपल्याला हा सगळं रेडी करायचं आहे चिकनचं प्रिपरेशन करून, आणि 1 तासासाठी याला आपण ठेवून देऊया. आता आपण आलो किचनमध्ये परत एकदा. तर ह्याच्यामध्ये मी बघा अर्धापेक्षा अर्धा तेल घेतलेलं आहे कढामध्ये, जेणेकरून आपण जेव्हा जे कांदे फ्राय करणार आहेत ते कांदे लगेच असे वरती येतात फुगून, त्याच्यामुळे तेल बाहेर सांडू शकतो, म्हणून मी तेल जरा कमी वापरलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण कांदे फ्राय करून घेऊया. आणि हे कांदे फ्राय मित्रांनो, हे बघा हे असं मस्तपैकी ह्याला जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही, चॉकलेटी कलर येत नाही, जास्त पण आपल्याला कांदे करपून नाही घ्यायचं आहे, व्यवस्थित फ्राय करायचं आहे मित्रांनो. तर ह्याच्यामधून जे आपण 6 कांदे घेतलेले त्यातून अर्धा कांदे आपण जास्त फ्राय करणार आहे
आणि अर्धा कांदे आपण नॉर्मल फ्राय करणार, म्हणजे हलका फ्राय करणार आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे कांदे सगळे असे फ्राय करून आपल्याला घ्यायचं आहे. नंतर ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तो थोडासा थंड होईल. त्याच्यानंतर त्याला आपण बारीक करायचं आहे, हाताने त्याला चुरायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे कांदे आपले मस्त फ्राय झालेले आहेत बघा. तर आता गॅसला मी स्लो केलेला आहे. तर हे आपण कांदे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे कांदे फ्राय करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून ह्याला चुरता येईल, म्हणजे आपण चुरू शकतो व्यवस्थित हाताने. आणि चिकनमध्ये टाकून याला मिक्स करून एक अर्धा तास परत आपल्याला चिकन ठेवावं लागेल. त्यानंतर जी चव असेल ना दम बिर्याणीची मित्रांनो, जास्त करून ह्या कांद्यामुळेच त्याचा चव वाढतो. हे नेहमी लक्षात ठेवा. फक्त आपली प्रिपरेशन व्यवस्थित पाहिजे, चांगली पाहिजे. तर हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ह्या चिकनमध्ये आपल्याला ते फ्राय झालेले कांदे टाकायचे आहे. आणि हे जे कांदे आहेत ते आपण नंतरला टाकूया. तर आता सगळ्यात पहिले ह्याला आपण चुरून घेऊया. तर हे अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंसं सॉफ्ट झाला पाहिजे आणि बारीक झाले पाहिजे. बघू शकता आहे का नाही. व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काय ना काय बघायला भेटेल युनिकचा. हे बघा आपला चुरून झालेला आहे. तर हे आता चिकन आहे, ह्याच्यामध्ये आपण हे आता मिक्स करून घेऊया. तर हे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला एकवट करून घ्यायचं आहे. आणि हे कांदे आपल्याला नंतरला जेव्हा चिकन आपण बिर्याणीसाठी बनवणार आहे त्यावेळी ॲड करूया. तर आता आपल्याला हे मिक्स करून घेता येईल. आता मिक्स करू व्यवस्थित. आणि ह्या चिकनला एक अर्धा तास आपण आता तसंच ठेवूया, जेणेकरून हा जेवढा पण मसाला व्यवस्थित चिकनमध्ये गेला पाहिजे आणि खायला चव लागली पाहिजे. तर आपला हा रेडी झालेला आहे मिक्स करून मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. ह्याला आता आपण ठेवूया अर्धा तासासाठी. आणि आता आपण करूया भाताची प्रिपरेशन बासमती राईसचा, जो मी तुम्हाला सांगणार आहे आता पुढे. तर हे बघा मित्रांनो, हे 1 तास मी तांदूळ भिजत घातलेले. हे 1.5 किलो तांदूळ आहे बासमती राईस. हे कुठेही सहज भेटू शकते आपल्याला मार्केटमध्ये. चांगल्या क्वालिटीचा घेऊन या, जेणेकरून आपले बिर्याणी मस्त झाले पाहिजे. हे बघा किती लांब आहे. तर हे अशा प्रकारचे आपल्याला बासमती तांदूळ वापरायचा आहे. तर हा आपला बघा चिकन अर्धा तास ठेवून झालेला आहे, पूर्ण चांगला मिक्स झालेला आहे याच्यामध्ये मसाला. तर आपण आता बिर्याणी बनवायला चालू करूया मित्रांनो. तर आपल्याकडे दोन्ही आता इन्ग्रेडियंट चालू करायचं आहे. तर हा करायचा आपला राईसचा पहिला चालू, त्याच्यानंतर तिकडे एका साईडला आपल्याला चिकनचा प्रिपरेशन. तर हे बघा, हे माझ्याकडे हा भांडा आहे, कढाई आहे, ज्याच्यामध्ये मी बिर्याणी बनवतो. मस्त बनते याच्यामध्ये. हा जरा मोठा साईजचा आहे. तर आपण आता याचा वापर करूया. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो मी 4 चमचा तेल घेतलेलं आहे. ह्या 4 चमचेच्या तेलमध्ये जे आपले मसाले आहेत ते ॲड होणार आहेत. आणि एका बाजूला मी राईससाठी हा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हा पाणी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे भिजत घातलेले राईस आहे ते याच्यामध्ये टाकूया आणि ते पण 50% शिजवायचं आहे. तर हे बघा, हे मसाले, खडे मसाले 4 ते 5 दालचिनी, 4 ते 5 इलायची, वेलची, लवंग, फूल आणि काळी मिरी. आणि हे आपण बोललेलं ते कांदा हाफ फ्राय करून ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि हे 2 चिरलेले टमाटे ह्याच्यात मी ॲड करतो आहे. टमाटे टाकल्याने जरा मसाल्यामध्ये मऊपणा येतो मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये मी जरा टाकणार आहे कोथिंबीरीचा सुगंध आणि स्वाद वेगळाच असतो, त्याच्यामुळे हे थोडंसं मी आता ॲड करत आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला हा करून सगळं एकत्र आता मसाला भाजून घ्यायचा आहे, फ्राय करायचा आहे. त्याच्यानंतर हे चिकन ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करूया. तर तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो, किती मस्तपैकी आपला मसाला मिक्स झालेला चिकनमध्ये. आता याला थोडा वेळ आपण व्यवस्थित फिरून घेऊया. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची काहीही गरज नाही मित्रांनो, कारण ऑलरेडी तुम्ही बघितलं असाल आपला पूर्ण जो मसाला मिक्स केलेला होता तो पातळ होता. तर अशा प्रकारे ह्याला आपण व्यवस्थित फिरून ह्याला आपण एक 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवूया, जेणेकरून हा चिकन व्यवस्थित शिजला पाहिजे. आणि त्यानंतर आपण वळूया आपल्या राईसकडे, भाताकडे,
जे तांदूळ आपण भिजत घातलेलं होतं, आता बघा पाणी गरम झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये हे सगळं राईस आपण ओतून घेऊया, ह्याच्यात ॲड करूया। ह्याला 50% फक्त आपल्याला शिजवायचं आहे मित्रांनो, जास्त शिजवायचा नाही आहे, जेणेकरून आपला बिर्याणी मस्त सॉफ्ट झाला पाहिजे, दाणेदार बिर्याणी झाला पाहिजे। ते तुमच्यासमोर मी दाखवेनच, तुम्ही तरी पण मी जे बोलत आहे ते एकदा लक्षात ठेवा। आपल्याला फक्त 50% तांदूळ शिजवायचा आहे। तर हे बघा आपला तांदूळ बहुतेक 50% शिजून रेडी झालेला आहे। तर माझ्याकडे जो भांडा आहे ह्याला काढण्यासाठी ते मी हे बघा हे वापरलेली ही जाळी आहे, माझ्याकडे तुटलेली आहे पण आहे व्यवस्थित आहे, मला कामी येतं। तर खालती असं एक टोप ठेवा आणि हे बघा आपला चिकन मस्तपैकी आता शिजलेला आहे। तर थोडाफार काही बाकी राहिला असेल मित्रांनो, ह्याला आपण वाफेवरती शिजूया ते भात टाकून। आता आपण राईस काढून घेऊया ह्या जाळीमध्ये, जेणेकरून ह्याच्यातले पाणी सगळं जिरले पाहिजे, खालती सुकलं पाहिजे आणि आपले तांदूळ मस्त भात आपला जो पण आहे ते सुटसुटीत झाला पाहिजे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता याला ॲड करूया। तर हळूहळू थोडं थोडं करून सगळीकडे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये, जेणेकरून त्याचा एक लेयर बनला पाहिजे, एक टप्पा बनला पाहिजे। यार अशा प्रकारे आपल्याला हा सगळा भात हे बघा मी व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे। तर ह्याच्यावरती आता झाकायची वेळ आला आहे मित्रांनो, आता मी गॅस स्लो करणार आहे। तर गॅस स्लोवरती आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे ह्याला झाकून, मग आपली बिर्याणी होईल रेडी। तर बघा मित्रांनो माझ्याकडे हा फॉईल पेपर आहे, तुमच्याकडे जर नसेल तर पिठाचा तुम्ही मदत घेऊ शकता किंवा पेपर लावू शकता किंवा असंच झाकून ठेवू शकता। माझ्याकडे फॉईल पेपर आहे तर मी हा फॉईल पेपर ह्याच्यावरती मी लावणार आहे। तर हे बघा हे अशा प्रकारे फॉईल पेपर आपल्याला छानसा कवर करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे वरती आपला जो पण ताट असेल झाकण असेल असं ठेवायचं आहे आणि याच्यावरती काहीतरी एक वजनदार वस्तू ठेवायची आहे। तुमच्याकडे जे पण असेल, उखळ आहे माझ्याकडे तर मी हे ठेवतोय, तुम्ही दगड ठेवू शकता किंवा पाटा ठेवू शकता। अशा प्रकारे 10 ते 15 मिनटं लागतील। तर मित्रांनो बघा हे स्लोवरती आहे आपला गॅस, तर ह्याला 10 ते 15 मिनटं आता झालेले आहेत। तर आता आपण याला चेक करूया आपला बिर्याणीचा प्रोसेस कसा झालेला आहे कसा नाही। तर तुम्ही बघू शकता गॅस स्लोवरच आहे। चला आता आपण याला झाकण काढून चेक करूया। तर अशा प्रकारे आपल्याला बिर्याणी बनवायचं आहे मित्रांनो। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। तर हे बघा अशा प्रकारे आपला हा भात वरचा पण शिजलेला आहे आणि चिकन तर अगोदरच शिजलेलं होतं मित्रांनो। तर हे बघा आपण याला साईडला आता करूया। आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला जर फ्लेवर कुठला आवडत असेल, कलर आवडत असेल, तुम्ही ॲड करू शकता। मी बघा मी येलो कलर घेतलेला आहे, पिवळा कलर, कारण भाताला एक मस्त डेकोरेटिंग टाईप असं दिसायला व्यवस्थित लागलं पाहिजे। तुमच्यासमोर जेव्हा मी सर्व करेल तुम्ही त्यावेळी बघा। तर असा तुम्ही काही तुमचा मनाने ॲड करू शकतात। तर हे बघा आता मी काढायला सुरुवात करणार आहे आणि हे जे वरचे भात आहे मित्रांनो, जो व्हाईटवाला भात आहे, सफेद भात आहे, त्याला आपल्याला एका टोपामध्ये अगोदर काढून घ्यायचं आहे, कारण की हा दम बिर्याणी आपला लेअरवाला बिर्याणी आहे। तर आपला जो व्हाईट भात आहे, सफेद भात आहे, त्याला नंतर आपण ह्या मसाला भात्यावरती चिकनवरती सर्व करणार आहोत, त्याच्यावरती टाकून आपल्याला खायचं असते, कारण ही पद्धत अगोदरपासून आलेली आहे। तर अशा प्रकारे हे आपण भात काढून घेत आहे। तर त्याच्यानंतर मी तुमच्यासमोर प्लेटमध्ये सर्व करणार आहे। तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये अंतपर्यंत बनून राहा, व्यवस्थित व्हिडिओ आहे, चांगला आहे, तुमच्यासाठी काहीतरी मी घेऊन येत आहे। तर तुम्ही बघू शकता हे बघा हे चिकन आपला मस्त शिजलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हा दम बिर्याणी बनवून घ्यायचं आहे, काही कुठं पैसे घेऊन खाण्याची गरज नाही आहे। घरच्या घरी आपण व्यवस्थित आणि मस्तपैकी बनवू शकतो, बाहेरच्या मार्केटपेक्षा छान बनतं बिर्याणी मित्रांनो। बघा किती मस्त लज्जतदार झालेलं आपली बिर्याणी। आता हे टाकूया भातवरती, आ हा 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 मित्रांनो आपली बिर्याणी झाली आहे, रेडी आहे। तर आज मी रायतासोबत नाही घेणार आहे, जे आपण कोशिंबीर खातो, मी सोबत त्याचे घेतलेले कांदे, आज वेगळंच काहीतरी पद्धत बनवलेलं आहे। आणि ह्याच्यानंतर याच्यावरती आहे आपली हिरवी कोथिंबीर, जे गार्निशिंगसाठी वापरतात। बघा किती मस्त आणि एकदम छानसा चटपटीदार बिर्याणी आपली रेडी झालेली आहे मित्रांनो। तर असंच तुम्ही घरी बनवून खा, खुश रहा, तंदुरुस्त रहा, जेणेकरून
तुमच्यासाठी मी काही ना काही व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे आपले कुकिंगचे. तर कुक विथ गोम चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे. तर मस्तपैकी असा बिर्याणी आपला झालेला आहे. तर तुम्ही या खायला माझ्यासोबत एन्जॉय करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. तुमच्यासाठी नवनवीन मी काहीतरी पदार्थ घेऊन येणार आणि हे माझं ध्येय आहे, माझा कंटेंट आहे. तर अशा प्रकारे मला मदत करत राहा नेहमी. तर हे बघा किती मस्त आपला बिर्याणी दिसत आहे मित्रांनो. कशाला जाता मग मार्केटमध्ये, बनवा घरी, खा, खुश राहा, हसत राहा, खेळत राहा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. अशा प्रकारे मी माझे इथं बिर्याणीच्या रेसिपी संपवलेला आहे. तर आपण भेटूया पुढच्या कंटेंटमध्ये. तोपर्यंत बाय.